करतोय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टानं 10 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलाय। यामुळे केजरीवालांना मोठा दिलासा मिळालाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, केजरीवालांना हा मोठा दिलासा मानला जातोय, अपडेट। बरोबर आहे। गार्गी जर बघितलं, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी एक मोठा निर्णय दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तिहारच्या तुरुंगात असलेले खास करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। दोन्ही न्यायाधीशांनी स्वतंत्र निकाल वाचलेला आहे। पण यामध्ये जस्टिस भुयान यांनी ज्या पद्धतीचा निकाल दिला त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी म्हटलं आहे की सीबीआयच्या अटकेच्या वेळेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी म्हटलंय की हे चुकीचं आहे। आणि जर दुसरं त्यांनी हे म्हटलंय की केजरीवाल यांची जी अटक होती ती केजरीवाल यांना जामीन मिळू नये यासाठी सीबीआयने केली होती, असं देखील त्यांनी थेट आरोप लगावला आहे। हे असं असलं तरी दोन्ही निकालामध्ये हे स्पष्ट आहे की दोन्ही न्यायमूर्तींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती त्यांना साधारणतः जामीन दिलेला आहे। आणि दोन्ही न्यायमूर्तींचे जे आदेश आहे हा जरी वेगवेगळा असला पण एकत्रितपणे त्यांनी जामीन दिलेला आहे। आणि जस्टिस भुयान यांनी सीबीआयच्या पूर्ण कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे, वेळेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी म्हटलंय की गेल्या अनेक दिवसापासून जो व्यक्ती तुरुंगात आहे अशा व्यक्तीला जामीन मिळू नये असा प्रयत्न करणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्याचे संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं देखील त्यांनी थेट आरोप लागलाय। त्यामुळे एक प्रकारे असं म्हणावं लागेल की आता हरियाणा ची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आणि अरविंद केजरीवाल गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात होते। यापूर्वी आपल्याला माहित असेल की ईडीच्या वतीने त्यांना त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला होता। त्यानंतर सीबीआयने त्याच दिवशी त्यांना अटक केली होती। त्या अटक केल्यानंतर पुन्हा प्रयत्न केला गेला जामीन मिळवण्याचा, पण जामीन मिळाला नाही। गेल्या 3 महिन्यापासून प्रयत्न होता, पण शेवटी आज सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। नक्कीच प्रशांत, आता यावरती काय राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल।